जराही पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवरती तुम्ही कधी गवारीची शेंग बनवून बघितली आहे का? खूप कमी साहित्यांमध्ये, खूप कमी मसाल्यांमध्ये पण तेवढीच चविष्ट ही गवारीची शेंग तयार होते. जर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघितलीत ना, तर परत-परत जेव्हा केव्हा गवारीची शेंग बनवाल, तेव्हा नक्कीच या पद्धतीने कराल. तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्हाला वाटेल फक्त वाफेवरती करणार आहे, त्यामुळे भरपूर वेळ लागेल, तर अजिबात असं नाही. व्यवस्थित फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली गवारीची शेंग एकदम परफेक्ट शिजते. तर या ठिकाणी मी ही अशा प्रकारची गवारीची शेंग घेतलेली आहे. थोडीशी बारीक नरम घ्यायची. तर इथं बघा फक्त दाबल्यानंतर म्हणजेच वाकवल्यानंतर ना शेंग लगेचच तुटते. तर ॲटलीस्ट अशी शेंग घ्यायची. म्हणजेच एकदम छान अशी शेंग जी आहे तर ती चवीलासुद्धा लागते आणि पटकनसुद्धा शिजते. तर इथं ना खालचं आणि वरचं देठ काढून घेतलं आणि मग इथे मी अशा प्रकारे शेंग व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे. जर ओरिजिनल शेंग असेल ना, तर तिला शिरासुद्धा असतात, तर त्यासुद्धा आपल्याला काढाव्या लागतात. पण ही शेंग एकदम म्हणजे हायब्रिड आहे, त्यामुळे मग हिला शिरा वगैरे काही नाही. तर आता ज्या कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे, त्या कढईमध्ये मी अर्धा वाटी शेंगदाणे छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे शेंगदाण्यांचं कूट असेल, तर ही प्रोसेस स्किप केली तरीसुद्धा चालेल. तर आता शेंगदाणे खूप जास्त जाळायचे नाही आहे. फक्त 3 ते 4 मिनिट छान त्यांना वरतून हळू डाग पडायला लागले, की ते एका प्लेटमध्ये मी त्यांना काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. तर कुठल्याही सुक्या भाजीचा प्रकार जर असला ना, तर त्याला थोडंसं अर्धा पळी तेल जास्तच लागतं, कारण की आपण त्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर करणार नाही आहोत. तर इथं मी थोड्या जेवढ्या चवीनुसार मिरच्या घेतल्या आहेत, थोडा जास्त लसूण घेतला आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीरसुद्धा घेतली. तेल छान गरम झालं, की इथं बघू शकता मस्त असं अर्धा चमचा मोहरी त्यामध्ये टाकून घेतली आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग आपण जो लसूण बारीक कट करून घेतलेला होता, तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. तर कोरड्या भाजींमध्ये जास्त लसणाचा जर वापर केला ना, तर टेस्ट जी आहे ना भाजीची, तर ती अप्रतिम लागते. पण लसूण पण ना एकदम छान असा थोडासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आणि ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या होत्या, तर त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या. तर मी मिरच्या तुम्ही बघत असाल, की मधून मिरची कापलेली आहे. त्यामुळे काय होतं, की भाजी पानसट वगैरे लागत नाही आणि भाजीला जी चव आहे ना, तर ती व्यवस्थित लागते. एवढ्या मिरच्या टाकूनसुद्धा ना भाजी खूप जास्त काही अशी तिखट झालेली नव्हती, कारण आपण यामध्ये शेंगदाण्यांचा पण वापर केलेला आहे. तर आता इथं बघू शकता अशा प्रकारे ना थोड्याशा मिरच्या झाल्यात एक 3 ते 4 मिनिटांनी, की त्यानंतर त्यामध्ये आपण जो बारीक कांदा कट करून घेतलेला होता, तर तो संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा. कांद्याचा वापर थोडासा यामध्ये जास्त करा, म्हणजे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. 2 ते 3 मिनिट आपल्याला कांदा छान व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटानंतर कांदा छान परतला गेला, मऊसूत झाला, की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत जेवढं भाजीला आवश्यक असेल, तेवढं एकदाच मीठ मी या कांद्यामध्ये टाकून घेते. त्यानंतर आपले सुके मसाले म्हणजेच पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर यामध्ये टाकून घेतली. खूप जास्त गरम मसाला, लाल तिखट हे आपण टाकणार नाही आहोत, कारण की आपल्याला एकदम छान चविष्ट आणि तेवढीच कमी मसाल्यांमध्ये भाजी बनवायची आहे. तर आता हे 1 ते 2 मिनिट छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि जी शेंग आपण धुवून चाळणीमध्ये काढून ठेवलेली होती, तर ती शेंग यामध्ये टाकून घ्यायची. तर बघू शकता इथं ना शेंगला अजिबात पाणीसुद्धा आहे ना नाही आहे, कारण की ती शेंग जी आहे धुतल्यानंतर मी चाळणीमध्ये लगेच काढून घेतली होती आणि ही जी आपली संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत शेंगमधलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं होतं. त्यानंतर आता 1 ते 2 मिनिट छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अजिबातही पाण्याचा एकही थेंब न टाकता आपली शेंग अजिबात खाली वगैरे काहीही लागत नाही. कारण कांदा आणि मीठ टाकल्यामुळे ना छान असं पाणी सुटतं. तोपर्यंत आता झाकण तर ठेवलं तर आता साईड बाय साईड आपण शेंगदाणे जे आहेत, तर ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊ. तर चालू बंद करत मी शेंगदाणेसुद्धा छान असे मिक्सरमधून फिरवून घेतले. 2 ते 3 मिनिटानंतर परत एकदा झाकण उघडून बघायचं आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजेच काय होतं, की शेंग जी आहे तर ती व्यवस्थित सगळ्या साईडने शिजते आणि खाली वगैरे अजिबात लागत नाही. तर आता ना ही सेम प्रोसेस आपल्याला 3 ते 4 मिनिटांनी मधून-मधून म्हणजे जवळपास आपल्याला ही शेंग झाकण ठेवून 15 मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता हळू जशी आपली शेंग शिजायला सुरुवात होते ना, तर तसा-तसा शेंगचा कलर बदलतो आणि आपल्याला लगेचच समजतं, की शेंग जी आहे तर ती व्यवस्थित छान शिजलेली आहे. फक्त बघूनसुद्धा आपल्याला हे कळू शकतं.
तर आता इथे ना परत एकदा दुसऱ्यांदा मी झाकण ठेवलं आणि त्यानंतर परत 3 ते 4 मिनिटांनी झाकण उघडून बघितलं आणि इथे बघा तिसऱ्यांदा जेव्हा मी झाकण ओपन केलं ना, तर त्यावेळेस शेंगचा कलर किती छान आलेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपली शेंग जी आहे तर ती 80% शिजलेली आहे. 80 ते 85% शेंग शिजत आली, की त्यामध्ये तिला व्यवस्थित सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण शेंगदाण्यांचा कूट बनवून घेतलेला होता, तर तो यामध्ये घालायचा. शेंगदाण्यांचा कूट एकदम घालायचा नाही, थोडासा अंदाज घेतच घालायचा. कारण की खूप जर त्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट झाला, तर मग काय होतं की गवारीचे शेंगच्या ऐवजी आपण फक्त शेंगदाणे खातोय की काय असंच वाटतं. तर आता माझा अंदाज जो आहे, तर तो एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हळू म्हणजे 1 ते 2 वेळेस मिक्स करून त्यामध्ये जे आहे, तर शेंगदाणे टाकून घेतले. तर जर तुम्ही पावशेर शेंगा करत असाल, तर एक छोटी वाटी, अर्धा वाटी तुम्ही शेंगदाणे त्यामध्ये जर बारीक करून घातले, तर अगदी परफेक्ट होतं. आता आपल्याला झाकण न ठेवता एक 5 मिनिटं शेंग ना अशीच 1 ते 2 मिनिटानंतर अधूनमधून परतवून परफेक्ट अशी शेंग आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. अजिबातही कच्ची राहत नाही आणि थोडंसंही पाणी त्यामध्ये नाही. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित हे सगळं परत मिक्स करून घेतलं. बघितलं ना, फक्त वाफेवरती सुद्धा किती छान अशी आपली गवारीची शेंग तयार झाली आहे. तर ही अशा प्रकारची छान अशी गवारीची शेंग सकाळच्या घाई-गडबडीमध्ये किंवा सकाळी टिफिनसाठी एकदम छान परफेक्ट अशी कोरडी भाजी म्हणून तुम्ही टिफिनला देऊ शकतात. चवीला अतिशय अप्रतिम लागते. आणि जर कुणाला गवारीची शेंग आवडत नसेल ना, तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा. अगदी सगळेजणं आवडीने खातील. तर परफेक्ट अशी टिफिनसाठी ही रेसिपी आहे. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.